जीडीसीसी क्रिप्टो घोटाळ्यात मोठी कारवाई. एमपीआयडी अंतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश. फरार आरोपींवर लुकआउट नोटीस. इचलकरंजीसह परिसरात गाजलेल्या जीडीसीसी क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून तक्रारदार पंढरीनाथ महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाबाबत विधान भवनात आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत कारवाईची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एमपीआयडी कायद्याअंतर्गत पहिला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून दुसरा प्रस्तावही लवकरच मंजूर केला जाणार आहे. तसेच आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय फरार आरोपींविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान पंढरीनाथ महाजन यांनी या प्रकरणात सहकार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख सुवर्णा पत्की आणि त्यांच्या टीमसह आमदार अर्जुन खोतकर यांचेही आभार मानले आहेत. मी जीडीसीसी क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील मुख्य फिर्यादीदार पंढरीनाथ महाजन. आज आमच्या टीमला या केसमध्ये यश मिळताना दिसत आहे. आज विधान भवनात मांडलेल्या अर्जुन खोतकर यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामधील एमपीआयडी हा पहिला प्रस्ताव पारित केल्याचे सांगितले व दुसऱ्या प्रस्तावाची सुद्धा लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले व यामधील फरारी आरोपी इरफान सय्यद व व्यंकटेश भुई यांना लुकआउट नोटीस जारी केल्याचे सांगितले. यामध्ये आम्हाला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता व आर्थिक गुन्हे शाखेच्या सुवर्णा पत्की मॅम व त्यांच्या टीमने आणि आमदार खोतकर साहेब यांनी खूप खूप सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद.